नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी माझ्या मुलांसाठी ना मिशोवरून 2 कंपास बॉक्स मागवले. तर आज मी तेच तुम्हाला ओपन करून दाखवते इथं, की कंपास खूप छान आहेत आणि चांगले आहेत म्हणजे. तर हे बघा, तुम्हाला आता हे उघडून आणि कसं आहे ते पण दाखवते. तर मिशोवरून ना वस्तू खूप छान असतात. आपण जे घेतो किंमतही खूप कमी असते आणि वस्तू पण खूप छान असतात. तर त्यासाठी तुम्ही नक्की हे मागवू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. दोन्ही कंपास आणि मी टिफिन बॅगसुद्धा मागवल्या होत्या मागे. त्या पण इतक्या सुंदर, इतक्या छान आहेत ना, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि असं नाही की तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही ती रिटर्नही करू शकतात. काहीही इश्यू नाही आहे. रिटर्नची पॉलिसी पण खूप म्हणजे सोपी आहे आणि आपले पैसे वगैरे कुठेही जात नाही, लगेच आपल्याला रिटर्न येतात. तर मिशोची म्हणजे ही एक सुविधा खूप छान आहे आणि खरंच प्रॉडक्ट खूप छान असतं. स्वस्त आणि मस्त असं प्रॉडक्ट असतं बघा. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. तर हे बघा, मी आता ही मुलांची दोन्ही मुलांना 2 कंपास बॉक्स त्यांच्या पसंतीचेच मागवले होते. आता हे मी पहिल्यांदाच मागवले, पण खरंच खूप छान आहेत. तर तुम्हाला आता हे ओपन करून मी इथे दाखवते. मुलांनाही खूप आवडलेत हे त्यांचे कंपास बॉक्स. तर मी मागे स्कूल बॅग पण एकदा मिशोवरून मागवली होती म्हणजे. तर ती पण खूप छान आहे आणि टिकाऊ पण आहे. चांगला कपडा आहे बॅगेचा पण. 1 वर्षभर तरी छान गेली ती बॅग. खूप म्हणजे किंमतही कमीच होती. किंमत शक्यतो जास्त नसतात, पण त्या मानाने वस्तू पण खूप छान असतात मिशोवरच्या. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर दोन्ही कंपास बॉक्स तुम्हाला दाखवते की कसे आहेत म्हणून, आणि आतून खोलून वगैरे सगळं व्यवस्थित. ह्या कंपास बॉक्सला ना वरून आपण काय म्हणतो त्याला, वरती म्हणजे लिहिण्यासाठी आतमध्ये एक पेन पण असतो आणि वरती ना त्याची स्क्रीन असते ना ती. तर त्याच्यावर आपण लिहू पण शकतो. म्हणजे मुलांना काही सॉल्व करायचं असलं छोटे मोठे मॅथ वगैरे, गणित वगैरे काही, तर ते पण करू शकतो. पण काही प्रॅक्टिस करू शकतो. हे बघा, आतमध्ये ना त्याला बटन असतं एक, जे ऑन ऑफचं बटन असतं. तर त्याच्यावरती हे असतं, वरती लिहायचं आणि परत ते इरेज पण होतं त्याच्यावरून. इझिली आपण असं लिहून आणि त्याच्यावरती खाली जे बटन आहे ना त्याच्यावर दाबलं की ते इरेज होतं. तर एक मुलांना पण लिहायची पण आवड निर्माण होते आणि काहीतरी मग मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा ह्याच्या तरी नादी लागले तर चांगलं आहे. असं इथे एक सेल असतो बघा त्याला एक टाकायला, आणि हे ऑन ऑफचं बटन असतं. आणि इथे जो असतो ना तो स्पेस भरपूर आहे. इथे पेन्सिल काय असतं त्याचे ते ठेवायचं. बाकी आपलं इरेझर, शॉर्पनर वगैरे, पेन्सिल वगैरे पण राहते तिथे ठेवायला, पण स्पेस आहे बाजूला. तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित राहतं. इथे एक बटन असतं, इथे एक खोलतं, इथे एक कैची पण मिळत असतं. आर्ट अँड क्राफ्ट, एसी काय पण करू शकतो ज्या वेळ. मग इथे एक बटन असतं, तो इथे एक दाबायचं असतं. इथे एक सेलो टेप असतं आणि इथे एक बटन पण आहे. इथे एक काढायचं असतं. इथे एक नाळ काय पण ठेवू शकतो. इरेजर, फक्त इरेजर ठेवू शकतो. आणि इथे एक खोलू शकतो. इथे एक पेन्सिल, इरेजर काय, इथे एक स्केल असतं. हे बघा, इथं केल्यावर इथे एक स्केल असतं. इथे एक स्केल आहे. इथे एक आतमध्ये ठेवायचा आणि ह्याच्यातून माग काहीच नाहीये, नुसतं नाहीये काढून, काय नाहीये, नुसतं इथं ड्रॉइंग वगैरे ठेवायचं असतं. मिशोवरून आहे ना ह्या 2 टिफिन बॅग पण मागवलेल्या आहे बघा. हा दोन्ही टिफिन बॅगचा ना कॉम्बो आहे. तर खूप छान आणि सुंदर आणि मजबूत बॅग आहे बघा. आणि कप्पे पण भरपूर आहेत. हा वरतून एक कप्पा आहे, परत पाठीमागनं पण एक आहे, आणि मध्ये पण आहे ना खूप मोठा स्पेस आहे. म्हणजे खूप मोठी बॉटल ह्याच्यामध्ये राहू शकते.
आणि डबा आपला टिफिन आणि बॉटल एकदम व्यवस्थित राहते आणि बॅग पण खूप मजबूत आहे. आणि दोन्हीचा कॉम्बो आहे बघा. मला असं वाटतं 335मध्ये हा कॉम्बो आहे. पण खूप आहे पैसे, म्हणजे जी किंमत आहे किमतीच्या मानाने खूप छान बॅगा आहेत. हे बघा, कपडा पण छान आहे त्याचा आणि कप्पे पण भरपूर आहे आणि खूप मोठा स्पेस पण आहे बॅगेमध्ये. तर खूप सुंदर बॅग आहे बघा. ह्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की चेक करा आणि एकदा बघा. थँक्यू.